माहेश्वरी साडी आणि माझे काळे धंदे, दिसते मी मासाडच्या चू होणार आहेत वांदे. माहेश्वरी साडी आणि माझे काळे धंदे, दिसते मी मासाडच्या चू होणार आहेत वांदे. जेव्हा एखादी व्यक्ती काहीही कोणीही विचारल्याशिवाय संदर्भ नसताना उगाचच एक्सप्लेनेशन देते, तेव्हा समजून जायचं उसकी दाल में कुछ नहीं, पुरी दाल ही काली है. तसंच मावसाडचं झालंय. मावसाडे, तुला कोणी विचारलेलं का की काय वाटतंय तुला, काय चाललं आहे तुझ्या आयुष्यात आणि तू कसं हँडल करते क्रिटिसिझम आणि निंदक आणि ट्रोलर्स हे सगळ्या या बाबतीत तुला कोणीही काहीही विचारलेलं का? अगं म्हणजे तू किती म्हणजे आता काय बोलू, तुझं राहू दे. मला ते चड्डीवालीला सांगायचं आहे, अगं चड्डे जरा बघ काय कशी तुझा पूर्ण शेवटचा आजचा लाईव्ह तिचं ऐक, आणि जो शेवटचा पार्ट आहे ना, शेवटची 5 मिनिटं तू जे बोलली आहेस तेच कॉपी पेस्ट ही बाई बोललेली आहे. इतकी मूर्ख बाई आहे ही. आणि हिचं असं चाललंय की मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली आहे. तर पहिल्यापासूनच आहे. आता हिच्यासाठी नवीन गाणं शोधलंय मी. म्हणजे कडी पहिले आपण ते बोलायचं ना, कुंडी लगालो सैया, पण आता नाही. आता हे गाणं नाही आहे. आता मावसाड 2 स्टेप पुढे गेली आहे अजून. कुंडी मत खटका राजा सीधा अंदर आ राजा, कुंडी मत खटका राजा सीधा अंदर आ राजा. म्हणून मला वाटतं आता खिडकीनंतर चच्चूने तिचा चष्माच फोडून टाकलाय. आधी आकाश बघायचं बंद केलं, आता चांद सितारे सूरज, चांद सितारे फूलर खुशबू, काहीच बघायला ठेवलं नाही आहे. अभी मुझे कुछ नहीं दिखाई दे रहा है. मी तर एकदम ब्लॅकची राणी क्वीन झाली आहे. काहीच दिसत नाही आहे, मला काहीच दिसत नाही आहे. अरे बाई म्हणजे काय, आज मला काय कळतच नव्हतं की बाबा चष्मा तुटलाय म्हणून मी कॉमेंट सेक्शन ऑफ ठेवलंय म्हणे. अरे बापरे, म्हणजे इतकी अगं चड्डे, तू मला म्हणत होती तुझी गुरु महागुरु, म्हाताऱ्यांपेक्षा पण म्हणजे काय झालं, तिला मोतियाबिंदू झालं का, डोळ्यात फुल पडलं? ऑपरेशन करून घ्या जरा, फंडिंग जर काय असेल तर. काळे धंदे चालू आहेत ना तुमचे, तर ते जे कोणी आहेत तर त्यांना जरा गोळा करा आणि काय देतात का बघा 4 पैसे, आणि बघा काय होतं का हिच्या डोळ्यांचं. म्हणजे इतकं ही अवस्था झाली मावसाळ, चष्म्याशिवाय बिलकुल तुला काही दिसत नाही. बापरे, चिटाईच्या वरची म्हातारी झाली का तू? ती तरणी दिवसेंदिवस वय लपवते, 16व्या वर्षी झालेली आई, आणि तू तिच्या वरची. काय कारण, नक्की तुझं वय काय आहे खरंच बघावं लागेल. मग त्या अर्थाने जर मी आजी आहे तर मग ही तर खापरपणजी आहे, अजिबात दिसतच नाही तर. आणि मला कळतच नाही, जर आपल्याला माहिती आहे आपल्याला दिसणार नाही तर मग लाईव्हचे नाटकं कशाला करायची? लोकांना काही येडा समजते तू मावसाडे? हिच्यासारखी ना चनी बाई नाही आहे कोण. इतकी खालच्या दर्जाची बाई आहे ना, हिचे सगळे रिपोर्ट्स आहेत माझ्याकडे, ही काय करते काय नाही करते. आणि मावसाडे, तुला ना मी आधीच सांगते की तू आहे ना, माझं चॅनल बंद करण्यापेक्षा ना चॅनल माझं कसं राहील त्याचा विचार कर. कारण माझं चॅनल बंद पाडणं हे तुम्हाला खूप महागात पडणार आहे, खूप महागात. कारण जोपर्यंत माझं चॅनल चालू आहे, व्यवस्थित चाललं आहे, तोपर्यंत मी यूट्यूबचे सगळे नॉर्म्स, सगळे जे काही रूल्स आहेत, जे पण टर्म्स अँड कंडिशन्स आहेत ते फॉलो करून व्हिडिओ करते. आणि म्हणून मी आजपर्यंत गप्प आहे. ज्या गोष्टी दिसत नाहीत पण ज्या पडद्याआड होतात त्या गोष्टीचा पूर्ण ना माझ्याकडे लेखाजोखा अशी थप्पी पडली आहे विथ प्रूफ. तू बोलते ना प्रूफ, त्या दिवशी तिने मेसेज केलेला ना टवळीने मला की मी प्रूफ सकट लावेन म्हणून. अरे माझेच फोटो आहेत तर प्रूफ लावायची काय गरज आहे? तर पण तुमचे असे काही कांड आहेत ना माझ्याकडे, जे माझ्याकडेच आहेत, आणि ते राहू देत. जोपर्यंत माझं चॅनल व्यवस्थित चालू आहे ना तोपर्यंत मी नियमांचं उल्लंघन करणार नाही, त्याच्यामुळे ते तोपर्यंत तरी मी दाखवणार नाही. पण ज्या दिवशी माझ्याबरोबर मस्ती केलीत ना, जास्त तुमच्या अंगात जास्त मस्ती आली आणि जर तुम्हाला वाटलं की नाही मस्ती करावी हिच्याबरोबर, तर मग तुमची काय वाट लागणार आहे ना ते बघा. मग मी जो कमबॅक करते ना तो त्याहून खतरनाक असतो. जेव्हा झमुऱ्याने स्ट्राईक मारलेली तर त्याच्यानंतर माझा जो कमबॅक झाला, त्याच्यानंतर झमुऱ्याचा डाऊनफॉल सुरू झाला. पण जर असं काही म्हणजे असं काही होणारच नाही याची मला फुल गॅरंटी आहे. पण देव ना करो असं काही समजा कधी काही घडलं तर मी जी परत येईन ना ते सगळे नियम धाब्यावर बसवून येईन.
आणि मग तुमची जी अशी काढेन ना, जी तुम्ही विचार पण केला नसेल, जाईन पण तुम्हाला नागडं करून जाईन, ही गॅरंटी आहे. आणि हा गॉसिप गर्लचा वादा आहे, समजले ना. तुझ्यासारखी पोकळ धमक्या देत नाही मी, आणि दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून तर अजिबातच नाही. जे करायचं आहे ना, डंके की चोट पर स्वतः करते. त्याच्यामुळे तुझा गेम मी करेन ह्याची ना तू खात्री बाळग. बिलकुल तिळमात्र शंका नाही आहे ह्याच्यामध्ये. आणि तुला माझा अनुभव चांगलाच आहे. तर तू लोकांना ना गाईडलाईन्स, आणि जे लोक हिचं ऐकून काहीतरी करायला जात आहे ना, ती ना तुम्हाला नागडं करेल आणि मागून तुमची चड्डी घेऊन पळून जाईल. असल्या लायकीची बाई आहे. मी कम्युनिटीमध्ये पण लिहिलेलं की ही स्वतःच्या बापाची नाही होऊ शकली, ही तुमची काय होणार आहे. हिच्याकडनं काही करून हिच्याकडनं काही कुठलेही सल्ले बिल्ले घेऊ नका. मी दुश्मनाला पण सांगेन माझ्या की ह्या बाईकडनं काहीही सल्ले घेऊ नको. कारण ही चिंती ना, असं म्हणतात मन चिंती ते वैरीनं चिंती, पण खरं तर ही युट्यूबवरची घाण आहे, ही मावसाड आहे. मावसाड चिंती ते तुमचा वैरी पण नाही चिंतणार तुमच्यासाठी. जे मी पण नाही, मी तर फक्त तिथल्या तिथपर्यंतच असतं, रोस्टिंग आणि मजा मस्ती तिथपर्यंतच करते आणि बाजूला होते. पण ही मावसाड आहे ना, एक नंबरची खुनशी बाई आहे. ही ना मागे पुढे बघणार नाही. स्वतःचा खुन्नस काढायला ना तुम्हाला नागडं करेल, समजली का चड्डी. तुला सांगते, येड्या राऊंडची येडपड बाई. काल समजलं ना तुला, कम्युनिटी लावली आणि नीट वाचली ना. हा, लक्षात ठेव, जास्त हुशाऱ्या करू नकोस. आणि मावसाडे, बुद्धीला जास्त ताण देऊ नकोस की हिला कसं कळलं, काय कसं कळलं. मी डे 1 पासनं जेव्हा तिने मला प्रत्युत्तर दिलं ना, तेव्हापासूनच मला ही गोष्ट कळली होती की ह्याच्या मागे तू आहेस. आणि ज्या दिवशी तुला तिच्याबरोबर बघितलं होतं ना, त्याच दिवशी मी हिचा नंबर लावायचा ठरवला. कारण त्याआधी मी हिच्यावर पॉडकास्ट केलं नव्हतं. पण ज्या दिवशी तुझी म्हणजे पहिल्यांदा तर ती चाटायला यायचीच, मावसाड मावसाड करत, मावसाडला असं नको बोलू, मावसाड अशी आहे, मावसाड तशी आहे, आणि तू अशी आहे आणि तू तशी आहे. पण त्याच्यानंतर मग बऱ्याच महिन्यानंतर तिचं दर्शन झालं तुझ्या खाजीच्या वास्तुशांतीमध्ये. तेव्हा म्हटलं की जरा लावूया हिचा नंबर, म्हणजे तुझं आणि खाजीचं तर कंबाईन पॉडकास्ट होतच होतं, तर त्याच्यामध्ये यांची जरा फ्रेंडला पण बघूया काय. कारण जरा जास्तच तारीफ चाललेली हिची द टमराल क्वीनची, की बापरे टमराल क्वीन बाबा खूपच, मामाला असं वाटलं नव्हतं, पण ती एकदम आपल्यासारखीच आहे, सेम आपल्यासारखीच टमराल घेऊन जाते वगैरे असं ती काय काय म्हणत होती. म्हणजे तिच्यासारखीच आहे असं वाटलं तिला पण. असं म्हणजे ती कशी ह्याची त्याची धुवायला जाते ना, तर तसंच मावसाड मागे टमराल सांभाळते, तर असं तिची तारीफ करत होती. तर त्याच्यावरून म्हटलं की जरा आता हिची तारीफचे पूल एवढे बांधते, तर जरा बघूया हिच्याकडे, जरा लक्ष देऊया. म्हणून मी जरा तिच्याकडे मोर्चा वळवला. पण मावसाडच्या अंगात इतकी खुजली आहे, आली लगेच तिच्या खांद्यावर बंदूक ठेवून ठॉ 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 करायला. अरे येडे, त्या गोळ्यात ना अशा उलट्या बॅकफायर करेन ना, हा कळणार पण नाही तुला. अशा ठिकाणी घुसतील ना की सास कहासे ले और कहासे करे. मावसाडे यार, तुझ्यासाठी ट्रॅप लावलेला मी, आणि तू तर ट्रॅपमध्ये पुरती फसलीस, अडकलीस पूर्ण. हां, आता अजून बोलू की समजलीस. आणि तेवढंच नाही, आज आणि प्रूव्ह केलं. आणि आज शेवटची 5 मिनिटं सेम टू सेम जे चड्डीवाली बोलली तेच मावसाड म्हणते काय की मी जेव्हा इकडे आली, जेव्हा म्हणजे जेव्हा मी यूट्यूबवर येणार होते, तेव्हा मला हे माहिती पण नव्हतं की असं प्रमोशन्स वगैरे असं काही मिळतात. पण नंतर ते मिळत गेले. आणि जसं आपलं चॅनल ग्रो होतं, आपण जसं प्रगती करतो, तसं आपल्याला प्रमोशन मिळत जातात. तसेच मलाही मिळत गेले. आणि मग त्यातनं मला कळलं की असं पण असतं की प्रमोशनमधनं पैसे वगैरे मिळतात. आणि मग मी दुनियाला ठगवतच गेले. एकदम मी मागचा पुढचा विचार न करता, म्हणजे मी हपापलेली होतीच. पण मी अजून म्हणजे जसं मला कळलं की मी असं आता लोकांना एकदम खुलेआम तोत्या बनवू शकते, तर मी बनवतच गेले. कारण मी इतकी स्वार्थी बाई आहे की मला दुसऱ्यांना काय उपयोग होतोय नाही होतोय, त्याला काही ॲडवर्स इफेक्ट होत आहेत किंवा काय त्याची वाट लागते, त्याचा पैसा जातोय, त्याच्याशी माझं काही घेणं देणं नाही आहे. माझी बँक भरत राहिली पाहिजे. आणि त्याच्यातनं मी काहीच साध्य करू शकली नाही. कारण का, माझं मूळ हेतूच चांगला नव्हता. भलेही मला खूप ब्रँड्स आले, खूप प्रमोशन आले, पण माझी प्रगती कधीच होऊ शकली नाही. ज्याच्यामध्ये पण मी हात घातला ते सगळं रखडलं. आता जसं तुम्ही बघतच असाल, माझ्या आधीच्या घराचं मी काहीच बोलत नाहीये, कारण का ते रखडलं. कारण आता काय बोलू मी, माझं कर्मच माझ्यावर आलं. आणि आता पण हे घर पण आहे ते मला काही फळणार आहे असं मला वाटत नाहीये. कारण आता मी इथे दिलंय आता भाड्याने वगैरे, पण बघूया आता काय कसं काय, कारण माझी कर्मच अशी आहेत.
कारण जो माणूस दुसऱ्यासाठी खड्डा खणतो ना, त्यासाठी आपण स्वतःच पडतो त्या खड्ड्यामध्ये. तसंच माझं काहीसं झालेलं आहे आणि त्याच्यामुळे मला प्रमोशन तर मिळत गेले, पण लोकांना फसवल्यामुळे त्या प्रमोशनचा जो काही फायदा व्हायचा होता तो मला कधीच झाला नाही. आणि मला पहिले असं वाटायचं की मी एवढी ग्रॅज्युएट झाली आहे, माझा केमिकल लोचा आहे, पण मी केमिकल लोचा ग्रॅज्युएट झाली असली तरी पण मला काहीच काम नाही आहे, मी घरात बसली आहे, ह्याचं मला खूप वाईट वाटायचं. सेम म्हणजे ही जे बोलली होती ना, सेम की जेव्हा एखादा माणूस काम करत असतो, इतकी वर्ष काम करत होती आणि अचानक घरी बसावं लागलं प्रेग्नेन्सीनंतर, तर मग मला एकदम अनइझी व्हायचं आणि मला असं वाटायचं की अचानक मला ते पैसे मागायला वगैरे कसं तरी वाटायचं. तर ही पण लगेच, म्हणजे मी ग्रॅज्युएट होती आणि मी असं जॉब तसं तरी मी करतच होती, पण मग मला घरी बसावं लागलं आणि मग त्याच्यानंतर मग मला असं मनात खात होतं. पहिले मला असं खूप वाटायचं की मी असं एवढी केमिकल लोचा ग्रॅज्युएट आहे, पण मी हे काय करते म्हणून. अरे हे काय करते म्हणजे तू हेच करू शकते बाई, तू ह्याच्या पुढे अजून काही करण्याचा विचार पण करू नकोस. तुमचे ना हो पाहिल बा, हे पण तू धड करू शकत नाही आहे. आता पण 10 वेळा असं झालं तसं झालं आणि मला बरंच नव्हतं, मला हे एवढं प्रमोशन, एवढं डॉक्टर, एवढं इम्प्युअर आणि ह्याचा कोणाचं फलाना डिमकाना करून पण सदान कदा रोगडबाई, रोग लागलेली, नेहमी मरगळलेलीच असते आणि काय ना काहीतरी नुसती हेच कारणं सांगत असते. आणि वरून काय सांगते की मला तर वेळच नाही आहे यूट्यूबकडे पण बघायला काय चाललंय मला माहीतच नाही आहे. अगं बाई, एवढं कांड करून लाज कशी नाही वाटत ग धडधडीत खोटं बोलायला. इतकी खोटारडी आहे ना, इतकी खोटारडी आहे. तुझ्या चॅनलची जी थीम आहे ना, पहिले स्टार्टिंगला जे काही बोलतेस ना ते बदलून आहे ना. खरं तर तू असं म्हणायला पाहिजे की ना, आजचा दिवस मला चांगला जाऊ दे आणि गॉसिप गर्ल पासून मी थोडी दूरच राहू दे आणि माझ्या मनातल्या ज्या काही वाईट इच्छा आहेत त्या कधीच पूर्ण नको होऊ देत. कारण खरंच मंडळी, ट्रस्ट मी, ही बाई कोणासाठीच चांगलं चिंतूच शकत नाही, ही स्वतःसाठी चांगलं चिंतत नाही. ही फक्त आणि फक्त नेगेटिव्ह आणि खूपच घाणेरडे कलुषित मनाची बाई आहे. आणि मी देवाकडे हीच प्रार्थना करते की हिच्या मनातल्या ज्या काही वाईट इच्छा आहेत त्या हिच्या सकट खाक होऊ देत, जळून जाऊ देत, भस्मसात होऊ देत आणि कधीच पूर्ण नको होऊ देत. हिचे जे काही, म्हणजे ही इतकी स्वार्थी आहे, फक्त स्वार्थासाठी, हिला दुसऱ्याची काहीही पडली नाहीये. कोणाला काय होतंय, काय वाटतंय, कोणाला काय आपल्या प्रमोशनमुळे काही नुकसान होतंय का वगैरे, याचं हिला काहीही घेणं देणं नाहीये. फक्त हिचं भरत राहिलं पाहिजे आणि तेही भरतच नाहीये. कारण कर्म असे आहेत हिचे. नुसतं पैसा असून उपयोग नाही आहे. तो पैसा सस्टेन करण्यासाठी किंवा तो पैसा आपल्याकडे हसता खेळता राहण्यासाठी किंवा त्या पैशाचा आपल्याला सदुपयोग होण्यासाठी आपले कर्म तसे असावे लागतात. लक्ष्मी येते पण लक्ष्मी सर्वांनाच फळते असं नाहीये आणि तू त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहेस. स्वतःला मनाला विचार. लोकांना तू कितीही फसवलंस ना, कितीही काही आव आणलास ना, तरी माणसाला स्वतःला माहिती असतं आपण काय करतोय. तर स्वतःला मनाला विचार की मी काय करते, मी मागून जे काही उद्योग करते, धंदे करते, ते योग्य करते की नाही करत आहे. जर तू हे सगळे बाकीचे धंदे जे दुसऱ्यांच्या ह्याच्यामध्ये विष कालवतेस आणि जे काही इतकं खोटं, म्हणजे इतकं धडधडीत, मला तर काय माहितीच नाही आहे, मला तर माहीतच नाही आहे ते यूट्यूबवर काय, तू जे लास्ट 5 मिनिटं बोललीस ना त्याच्यावरून कळलं की सगळीकडे फूस लावून वगैरे तू नामानिराळी राहिलेली आहे. तिचं पण सगळं व्हिडिओ बघून सेम टू सेम तिचे वर्ड टू वर्ड तसंच्या तसं बोलतेस आणि म्हणून मला तर काय माहितीच नाही आहे. इकडचं तिकडचं ना, ढापाढापी उंदरे बाहेर येणं बिळातनं आणि इकडे तिकडे वासाड्यासारखं फिरणं आणि वास काढणं बंद कर. जरा कामावर फोकस कर. जे लोकांना ज्ञान पेलतेस ना की स्वतःच्या कामावरती फोकस ठेवा आणि आपण आपलं काम नेटाने करत राहिलं पाहिजे. किती काही झालं तरी आपण आपल्या कामाकडे फोकस ठेवला पाहिजे आणि आपलं काम करत राहिलं पाहिजे. त्याच्यामुळे मग आपल्याला प्रगती पथावर आपल्याला वेगवेगळे मार्ग ओपन होतात आणि त्या तर तुझी का नाही होते मग प्रगती? कारण तू स्वतःच्या कामाव्यतिरिक्त दुसरीकडेच वास काढत फिरत असते. वासाडी कुठची, वासमारी, वसाडी, द माऊस क्वीन, उंदरीण, घुस, चिचुंदरी,
गटारुपशी रात्रीची बिळातनं बाहेर येते आणि इथे तिथे गटारात वास काढत फिरत असते, कुठे काय मिळते का गटारातलं सोनं. प्रमोशन तर अशी करत सुटली आहे की बापरे बाप. आता तर म्हणजे तेच गिने चुने राहिले तिच्याकडे प्रमोशन, ते 3-4 तेच आणि एकतर ती लाईफ टाईम मेंबर आहे त्यांची, तर ते इम्प्युअर वाल्यांचं ते असतं, ते कुठून बापरे. त्या PCODचा तर इतका बवाल बापरे बाप. इतकं तर काय म्हणजे इतकं सगळं खाण्यापिण्याचं ह्याचं त्याचं मी सगळी काळजी घेते, मी स्वतःची काळजी घेते. आणि ते बघावं तेव्हा आपलं PCOD काही हिच्याकडे टॉपिक नसला की ते काढायचं. आणि हिचं ना जसे सणवार असतात ना, असं ह्यांचं कॉन्टेंट DBSचं ठरलेलं असतं. गणपती झालं, दसरा झालं, दिवाळी झाली आणि काय असं म्हणजे जे सण म्हणजे मार्चपासनं जे सुरू होतात तर ते एक सण गुढीपाडवापासनं स्टार्ट होऊन जातात. तर तसं हिचं वर्षातनं एकदा ते डाएट प्लॅनचं ठरलेलं आहे. म्हणजे काहीतरी काढायचं आणि आम्ही डाएट करते आणि मी तुम्हाला सांगेन. आणि ह्यावेळेला काय म्हणे की तुम्ही अजिबातच हे फॉलो करू नका, हे मी माझं सांगते, तुम्ही तुमचं स्वतःचं विचारून घ्या. आणि तुझं जर फॉलो नाही करायचं आहे, लोकांच्या बेनिफिटसाठी नाही आहे, ते लोकांना त्याच्यातनं काही घेता येण्यासारखं नाही आहे, किंवा तू स्वतः सांगतेस की हे तुम्ही काही फॉलो करू नका आणि ह्याच्यातलं हे फक्त माझं मी दाखवते, मग तुझं कशाला बघायचं लोकांनी. म्हणजे तू काय करते, तुझं काय चाललंय ते बघण्यात कोणाला इंटरेस्ट आहे. हे असले म्हणजे तर किती थुकरट असतील की जे युट्यूबवरती दुसऱ्याच्या आयुष्यात काय चाललंय बघायला तिकडे बसलेत कुचाळक्या करायला आणि आम्हाला बोलतात आले मोठे गॉसिप. आमचं नाव गॉसिप गर्ल आहे आणि आम्ही गॉसिपच करतो. जे नावात जी थीम आहे ना तीच आहे. मी पुन्हा बोलते, जे आम्ही जसे आहोत ना तसेच आहोत दुनियेसमोर पण आणि बॅक ऑफ द कॅमेरा पण आम्ही तसेच आहोत. म्हणजे आम्ही कॅमेरावर तर कधी आलोच नाहीये, पण जे आहे ते आमचं असंच आहे. आम्ही गॉसिप नाव आहे आणि गॉसिपच करतो आणि गॉसिप हेल्दी असतं. हे असलं कुढत राहण्यापेक्षा आणि आडून काड्या लावण्यापेक्षा आणि फालतू धंदे करण्यापेक्षा ना गॉसिप केलेलं कधी जास्त चांगलं. तू तशी, तुझं पब्लिक पण थुकरट तसंच. अर्थहीन व्हिडिओ बघायला जमा होतात येडपटासारखे. आणि काय तर म्हणे 9:30लाच जेवते. आता तुम्ही म्हणाल 9:30ला कोण जेवतं, सकाळचं नाश्ता करायची वेळ असते. पण आम्हाला लहानपणापासून सवय. लहानपणापासून हे काय बोलते हे पागल औरत, चुप येडपटकुटची येडीबाई, हट हुर्र फट 9:30ला. आणि मग कधी पोवाडला नाही जेवताना बघितली ती तुला 9:30ला, आणि आतापर्यंत पण कधी तुला बघितलं नाही 9:30ला जेवताना. आता अचानक डाएट प्लॅनमध्ये काहीतरी किंवा गरीब आहे हो बिचारी, गरीब खाण्याच्या लाले लागले तर ब्रेकफास्ट आणि लंच ब्रंच असं काहीतरी एकत्रच करते 9:30ला वगैरे. अगं मावसाडे, मग जरा थोडं लेट तरी करायचं 11 वाजता वगैरे. हे काय 9:30ला जेवून घेते अशी ना ही भूक मारायला. म्हणजे हिला सांगितलं असेल काहीतरी खायला व्यवस्थित, असं काहीतरी नाश्त्याचा आयटम, पण आता काय ना खाण्याचे वांदे लागलेत. आणि लहानपणी पण ना बिचारीची परिस्थिती नव्हती, त्याच्यामुळे बहुतेक कसं करायची ते तसंच. तेव्हा पण तो पैसा पचला नाही. यांच्यामध्ये खानदानी सवय आहे वाटतं असंच, हापापाचा माल गप्पापा म्हणून ते एवढा पैसा ओतायचे. असे नोटा माझे पप्पा माझ्यासमोर असे फेकायचे, मग ते पैसे फेकायचे. पण मग नंतर मग आम्हाला एकदम गरिबी लागली. असं मावसाडे सुधर ग. जे पूर्वजांनी तुझ्या वाडवडिलांनी ज्या चुका केल्या त्या तरी तू नको करूस. तुझी पण हालत तशीच होताना दिसते. तुझे काळे धंदे बघता, तुझ्याकडे पण पैसा तुला पचत नाहीये. आणि वेस्ट आणि कंबर एकच असते ग मावसाडे. वेस्ट आणि कंबरचं माप घेतात. अरे वेस्ट पण आहे, तुला ब्रेस्ट म्हणायचंय का? हा, पण तू दाखवते तर वेस्ट आहे. आणि मग वेस्ट आणि कंबर मध्ये काय फरक आहे? काय बडबडत असते मावसाडे. तू ना तुझं ज्ञान स्वतःजवळच ठेव. लोकांना ना ते उपयोगाचं आहे, आणि उपयोगाचं तर नाहीच आहे पण त्याहूनही जास्त नुकसानकारकच आहे. तुझं जे पण कुठलीही गोष्ट तुझी ऐकली ना किंवा तुझ्या सांगण्याप्रमाणे केली ना त्याचं नुकसान हमखास आहे, हमखास. हिला तर आता इम्प्युअर स्किनचे लोक लिटरली प्रूफ देत आहेत. म्हणजे अक्षरशः त्यांचा काहीतरी कोड असतो का काहीतरी कस्टमर ID असा काहीतरी असतो. तर ही इतकं म्हणजे हुशारी करून त्यांना सांगते तुमचा ID द्या. हिला वाटतं सगळे तिच्यासारखे खोटे भामटे भुरटे आहेत, उगाचच येऊन कॉमेंट करतायत. पण आता एका बाईने खरंच हिला भिडली आहे आणि हिला खरोखरच ID दिला. तिने ID दिल्यानंतर म्हणते की ठीक आहे मी चेक करून सांगते, आणि जर तसं नसेल तर मग मी नेक्स्ट टाइम करताना प्रमोशन बघते, मग मी विचार करते. अरे तू काय विचार करते येडी? कोणाला येडा बनवते? आता फक्त बोलते, परत येशीलच.
इतकी हपापलेली आहे तू कसलं सोडतेय. वर म्हणशील मला सूट होतंय, प्रत्येकाला सूट होईलच असं नाही. तर तुमचं तुम्ही ठरवा. मला चांगलं वाटतंय मी सांगणार. तू सांगणारच ग. माल येतोय तर सांगणारच तू. तुला काय तेच तर आहे ना. तुला काय घेणं देणं आहे. कोणाला जेन्युइन आहे नाही आहे, कोणाची काय वाट लागते की आणि खराब होते की कोणाचं नुकसान होतंय, त्यांचे पैसे जात आहेत. तुझा गल्ला भरण्याशी मतलब. स्वार्थी मावसाड. आणि ही कुठे गेली ना की रिक्षातनं ट्रेनने बसने तर हिचं ना काहीतरी किस्सा असतोच की कोण काहीतरी रिक्षावालाच काहीतरी केलं, नाहीतर मग कोणतरी असं चालवत होतं आणि मग कोणतरी जीवाशीच खेळत होतं आणि काय ना काहीतरी स्वतःला मोठी शाणी समजते आली मोठी. आणि हिच्याकडच्या साड्या फक्त बहुतेक असे मंद भक्तच घेतात थोडेफार, ज्यांच्याकडे वर आलेत आणि ताईला सपोर्ट म्हणून, ताईला दान म्हणून. जसे ते काका होते, त्या काकांनी घेतली की नाही त्यांच्या बायकोसाठी इवलुशा भैरवला पैसे पाठवायचे ना, काय म्हणजे असे 50 रुपये वगैरे, चॉकलेट घे इवलुशा भैरवला. तर मग बायकोला नाही घेणार बरोबर, तुलाच घेऊन दिली असेल, सांगितलं असेल की पैसे पाठवतो तुलाच, स्वतःलाच माझ्याकडनं गिफ्ट. तुला जी आवडेल ती साडी घे, मला सांग कुठची आणि मला नेसून दाखव. गुलाबी साडी आणि खड्डे ओली गोल दिसते मी मावसाड काका, फोटो माझा काढ. फोटोवरून आठवलं की बापरे, म्हणजे असं लोकांना फोटो आणि ते असं धमक्या वगैरे द्यायला लाज नाही वाटत मावसाडे तुला? असले सल्ले द्यायला लोकांना. तूच सल्ला दिलायस. तुझ्याकडेच फोटो आहेत, तुझ्याकडनंच ते फोटो तिला मिळालेत. हे काल पण मी बोलली, तुझ्याकडे कसे आले ते मी काल बोलली, पण तिच्याकडे कसे आले त्याची सूत्रधार तू आहेस. तू दिलेस तिला फोटो. एखादी बाई जिच्यावर स्वतः म्हणजे जी इतकी हे झालेली, इतकं व्हिडिओ बनवले माझे फोटो, हे हिचे पब्लिक हे असे जे दाखवते व्लॉगमध्ये वगैरे, तेच काढून कोणीतरी हिचे त्या वेबसाईटवर वगैरे टाकलेले आणि मग जात होती आणि मग त्याचं चाललंय आणि मग त्यांनी डाऊन केलं, असं झालं तसं झालं, हे ते इतकं. म्हणजे जी व्यक्ती त्यातनं गेली आहे, जिला माहिती आहे की काय कसं असतं, किती वाईट आहे हे, ती व्यक्ती दुसऱ्याबद्दल असा विचार करते. मला खरंच आता डाऊट यायला लागलाय की खरंच हिचे फोटो कोणीतरी व्हायरल केले की हिने ते स्वतःच करवले किंवा स्वतःच करायला लावले आणि उगाच त्याचा बवाल केला, उगाच नाटकं केली, उगाच म्हणजे ते कॉन्टेंटसाठी हिने केलं. ही इतक्या खालच्या दर्जाची बाई आहे. कारण का एखादी बाई जी स्वतः त्यातनं गेली आहे ती दुसऱ्या बाईबद्दल असं कसं करू शकते, असं दुसऱ्या बाईला असे कसे सल्ले देऊ शकते. आणि जर तू हे करतेस ना मावसाड, तर लक्षात ठेव तुझ्या कर्माची फळं पण तुला इथेच भोगायची आहेत. आणि कितीही तू स्वामी स्वामी कर, स्वामी तुला बघणार नाहीत, तारणार नाहीत. स्वामी तुझ्यासारख्या व्यक्तीसाठी नाहीत. तुझ्यासाठी तू म्हणाली स्वामींनी मला निवडलंय, तुला नाही निवडलंय स्वामींनी. तुझी वाट लावायला मला निवडलंय स्वामींनी. तुझ्या हातून चांगली कर्म घडावी, तुझ्या हातून चांगलं काम कोणाचं तरी चांगलं व्हावं, अशा कामामध्ये तुला स्वामींनी चांगला मार्ग दाखवावा, असं तू स्वामींकडे प्रार्थना करते. असं तू म्हणालीस ना की तेवढंच तुमच्यावर सोडलंय असं मी म्हणते. मग हे मार्ग तर तुला नक्कीच स्वामी दाखवत नाहीयेत, कारण असे मार्ग तर नाहीच सुचवत स्वामी. म्हणजे तुझ्यावर तर स्वामींचा वरदहस्त नाहीच आहे मावसाड. तुझ्यावर तर मला वाटतं कुठल्या तरी घाणेरड्या, कुठल्या तरी लबुबूचा वरदहस्त आहे. अरे हां, तुझ्यावर तर तात्या विंचूचा होता ना, तो तात्या विंचूच्या संगतीत होती ना, ओम फट्ट स्वाहा, तुझा आत्मा माझ्यात, माझा आत्मा तुझ्यात. तात्या विंचू चालला लंडनला, तू इथेच बस टमराल घेऊन. चच्चूला तर काय कुठे मठ आहे, तो मठ बंद आहे, तिथे काम चालू आहे, त्याच्याशी काही घेणं देणं नव्हतं. चच्चू आपला उठला आणि चालला. बायको म्हणाली चालला आपला चच्चू. आणि हिचा अवतार बघा, त्याचा अवतार बघा, काय काय मॅचच नाही आहे. ते काय म्हणजे त्याला कुत्र्याचे हाल नाही खात तो चच्चू हिच्या समोर. ही उगाच आपली उडतीये, आपल्या स्वतःच्याच कलेक्शनच्या साड्या नेसते आणि बहुतेक त्या साड्यानंतर व्यवस्थित रोल प्रेस वगैरे करून विकते. आणि तिथे मठात पण बघितलं कशी ताट झालेली, पूजा वगैरे करून तिथून उठली आणि एकदम तर एकदम लाईन बिन काय ना एकदम तोडून एकदम चाललेली दर्शनाला. मग तिथल्या ते ताईंनी कोणीतरी होत्या त्या तिकडे सिक्युरिटी सारखं, तर त्यांनी थांबवलं तिला आणि त्याला सांगितलं की थांबा जरा, लोक आहेत पुढे, त्यांचं दर्शन होऊ द्या, मग तुम्हाला सोडते. तो चाललेली एकदम ताट मानेने इकडे तिकडे न बघता एकदम. मग स्वामींनीच तिथून दिला दणकाईला, बोले ए थांब, रुक उदर, माझ्या दरबारात सगळे एक समान आहेत. आली मोठी टर्रा टर्रा आणि फर्रा फर्रा. आणि ती एक मिशाताई
मोठी मिशाताईचा आणि काहीतरी वेगळंच काच कलर. अरे काच कलर काय असतो? काच कलर काच वेगवेगळ्या कलरची असते. ट्रान्सपरंट काच असते, ते ग्रीन असते, ब्ल्यू असते. बांगडी कलर वगैरे, बांगडी पण नाही म्हणता येणार, तो पण नाही. बांगड्या पण वेगवेगळ्या कलरच्या असतात. उगाच आपलं यांचं काहीतरी वेगळंच असतं यांचं. चंदगड ती तर चड्डीवाली पण तशीच. आणि म्हणजे बदनामच करायला तुल्य आहेत या सगळ्या बायका आहेत ना, सगळ्या त्या. खरंच मला तर असं वाटतं की काय त्या ह्यांच्यावरती, जे तिथल्या लोकांवरती, त्या प्रदेशातल्या लोकांवरती काय त्यांना काय वाटत असेल की अरे यार हे सगळे आपल्या इथेच का पडीक आहेत, आपल्या ह्याचं नाव का खराब करतायत, आपल्या शहराचं नाव का खराब करतायत. कारण आहे ना, तुमच्या इथे एक अशी मछली आहे ना, त्याच्यामुळे हे मछली पुरे तालाब को गंदा कर देती है ना, तसं आहे. ही मछली आहे ना, हिला बाहेर काढून फेका. आमच्या मुंबईत नको. हट हुर शिक शिक, इथे नको. कुठे काय माहिती आता काय कुठे फेकायची, जिथे जाईल तिथून लोक असे धक्का मारतात हिला हिला. आमच्या इथे नको, आमच्या इथे नको, आमच्या इथे नको. पण ते आता काय करणार ना, तिथेच आता दिला दुघर चंदीगड में. आता तिकडेच आता झालं तिचं घर, तर मग राहू दे. आता तिकडेच आता तिकडचं तलाव खराब करत बसले आणि म्हणे की तलावाच्या समोर मला एक घर पण पाहिजे, माझं स्वप्न आहे. तिथे न राहताच ही पूर्ण तिकडे गढूळ केलं हिने तलाव. आणि आता तिथे जर हिचं स्वप्न पूर्ण झालं तर मग काय बघायलाच नको बाबा. काय आजकाल एकदम काय रिप्लाय देते, ऑटो जनरेटेड देते का काय माहिती, पण त्याच्यामध्ये पण बघत पण नाही. आता जाऊ दे, केमिकल लोचाच आहे तर काय बोलणार ना. पण काय एकापेक्षा एक खतरनाक रिप्लाय असतात. त्याचे एक्झाम्पल दाखवते मी तुम्हाला मंडळी. हे बघा. नॉट दॅट सो ऍक्च्युली, म्हणजे नॉट दॅट सो हा कुठचा वर्ड आहे? प्लॅटफॉर्म सारखा का? आणि काय बॉडी मास माहिती असेल रे इवलुषा, भैरवा, तिला, तुझ्या आईला, तिला कुठलं मम्मी सॉरी आई नाही मम्मीला बॉडी मास माहिती असेल. माहिती ते पण असेल की नाही माहिती नाही, पण बॉडी मास काय प्रकार असतो ते तिला थोडीच काय माहिती असणार आहे. सरकॅस्टिकली बोलली ती, सरकॅस्टिकली. याच्यामध्ये सरकॅझम काय आहे? म्हणजे बॉडमास हे बोलता न येणं, त्याला बॉडोमास म्हणणं. ह्याच्यामध्ये सरकॅस्टिक काय आहे? म्हणजे तुम्ही मला कॅन यू प्लीज एक्सप्लेन. हिला सरकॅझम काय असतो हे तरी माहिती आहे का? कुचकेपणा हा सरकॅझम नसतो. आणि त्याच्यामध्ये आपल्या मुलाच्या बाबतीत जर तो आपल्याला कुठला तरी काहीतरी क्वेश्चन विचारतोय, याचं तुला काय माहिती पण नसेल, तुला फुल फॉर्म तरी माहिती आहे का? बॉडमास म्हणजे काय, व्हॉट इट स्टँड्स फॉर, ते तरी तुला माहिती आहे का? बाय द वे, भक्त पण तसलेच. आपण इतके दिवस आपण लास्ट पॉडकास्टमध्येच बोललो होतो ना की तिचा रिझल्ट आहे, ती चौथी के 4 अटेम्प्ट CA फेल, तिचा रिझल्ट आहे. तिने आपण आधीच प्रेडिक्ट केलेला. म्हणजे हिचे व्हिडिओ आणि हिच्याकडनं इन्स्पिरेशन म्हणून हे चड्डे तुला तेच सांगते. बघ काय झालं हिचे हाल. बघा मंडळी, कॉमेंट बघा. अरे 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 अरे, आता काय फायदा झाला इतके वेळेला फेल होऊन. शेवटी तुझं पण बचण्यासारखंच होणार वाटतं. नाही, बचना तर इथपर्यंत पण पोचली नव्हती म्हणा, पण ही मुलगी इथपर्यंत पोचली. आणि नंतर तिला काय आयुष्यात दुर्बुद्धी सुचली, किंवा म्हणजे जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. आणि मग आपण आपल्याला असं काय, म्हणजे जे आपल्यासाठी भलं आहे तेच आपल्या बाबतीत घडतं. तर ह्याच आता अशी तुझी मावसाड म्हणते ना तिने, म्हणजे तुझं इन्स्पिरेशन जे सांगते तसंच कर. आणि ती बघ ना, तू असं विचार कर, टेक इट पॉझिटिव्हली. तू पण एक DBSची मेंबरच होऊन जा, दॅट इज बेटर ना. बघ ना, तुझ्यापेक्षा किती कमवते ती आता ना. तुला थोड्या दिवसांनी ती माज दाखवेल. तुझी इन्स्पिरेशन आहे ना, तुझी इन्स्पिरेशन वेळोवेळी बोलत आली. म्हणजे कितीतरी शिक्षण घेतलेल्या, शिक्षण काय आहे, DBS वाल्यांचा मोठो आहे. शिक्षण काय, शिक्षणाने काय, आम्ही कुठे काय, आम्ही काय शिकलोय, आम्ही धुणी बांधणी करून एका सुशिक्षित माणसापेक्षा पण कितीतरी पट्टीने जास्त कमवतो आणि त्याचा माज पण करतोय. तर कशाला हे सगळं करत बसलंय? तर तुझी इन्स्पिरेशन आहे ना, तिच्याप्रमाणेच वाग. हे सगळं सोड. हे सगळं काय नाही, सगळं झूट आहे, मोहमाय आहे. काय अभ्यासात ठेवलं नाहीये. असंच कर. कोणतरी बघ टमरेलवाला, तुझं पण 10x10चं किचन दाखवून सुरुवात कर. समजलं? हेच तुझं फ्युचर आहे. कारण तू स्वतःचा इन्फ्लुएन्सर, स्वतःचं इन्स्पिरेशनच असं चूज केलंयस. तुझ्या बाबतीत, तुझ्या आयुष्यात हेच घडणार आहे. ऑल द बेस्ट. तुझी भविष्यवाणी केली मी.
आणि हो, जाता जाता आठवलं, आजच कोणीतरी मावसाडच्या माझ्या एका जुन्या पॉडकास्टखाली कॉमेंट केलेली की जसं आपण दुसऱ्याला बोलतो तर तसंच आपल्या बाबतीत होतं, आपल्याला पण तसंच म्हणजे आपल्या लाईफमध्ये तसं होतं वगैरे. तर मला त्यांना सांगायचं आहे की माझ्या लाईफमध्ये तसं नाही होऊ शकत, कारण माझी लाईफ टोटली वेगळी आहे, माझे विचार टोटली वेगळे आहेत आणि त्याच्यामुळे तिचा आणि माझा संबंधच नाही आहे. तिच्यासारखे काळे धंदे मी करत नाही, जे पण आहे अपफ्रंटली बोलते. त्याच्यामुळे जे एखाद्या धंदा म्हणजे करणाऱ्या बिझनेस आहे ना, बिझनेस वुमनच्या ह्याच्यामध्ये होऊ शकतं, ते माझ्याकडे नाही होऊ शकत ना, कारण माझा असा कुठला बिझनेस वगैरे नाही आहे. सो या डिपेंड्स की तुमची पर्सनॅलिटी काय आहे, तुम्ही काय करता, त्याच्यावर पण खूप गोष्टी अवलंबून असतात. माझा नाही आहे विश्वास, माझं सडेतोड उत्तर देण्यावर विश्वास आहे. मी वाट नाही बघत असं कर्मा आणि फर्माची. मी अपना कर्मा डिसाईड करते. समजलं? तर फुटायचं इथून. फालतूचं ज्ञान पेलायला यायचं नाही. जे तिच्या बाबतीत घडतं, जे काय होतं ना, ते तुमच्या बाबतीत घडणार आहे, तुमच्या अंधभक्तांच्या बाबतीमध्ये. कारण जो जसं ज्याला फॉलो करतो ना, ज्याचे विचार अंगवळणी पाडतो, ज्याच्या विचारांशी सहमत असतो ना, त्याचे विचार तसे होतात. मग ती व्यक्ती तसे स्टेप्स घेते. जसं या CA वालीची वाट लागली ना, तशी तुमची पण वाट लागणार आहे, त्या चड्डीवालीची पण वाट लागणार आहे. चूज युअर इन्फ्लुएन्सर वाईजली. इन्फ्लुएन्स नेहमी 2 प्रकारचे असतात, पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह. कुठला चूज करायचा ते तुमच्या हातात आहे. सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट मंडळी. आय होप तुम्हाला आवडलं असेल. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्त राहा. टेक केअर. बाय. मसलामा.